कधी कधी नेटवर्क हरवतं, फोन बंद पडतो आणि तेव्हाच आपल्याला स्वतःचा शोध लागतो. तळ कोकणातील ऐन जंगलात लपलेल्या या होमस्टेला भेट दिल्यानंतर माझी अवस्थाही काहीशी अशीच झाली. नमस्कार. आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे, कारण आज आपण एका अशा ठिकाणी आलोय जिथं मोबाईल फोनला अजिबात नेटवर्क नाहीये. शिवाय या जागेच्या चारही बाजूला घनदाट जंगल पसरलेलं आहे. या ठिकाणाचं नाव आहे रिव्हरसाइड फॉरेस्ट होमस्टे, कुंभवडे, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत भल्या सकाळी उठून केलेलं पक्षी निरीक्षण, गावातलं एक मंदिर, नदीच्या खळाळत्या पाण्यात मारलेली डुबकी आणि कपाळाला टॉर्च अडकवून केलेली रात्र सफारी. चला तर मग सुरू करूया दुर्गम भागात वसलेल्या कुंभवडे गावातील या रिव्हरसाइड फॉरेस्ट होमस्टेची सफर. खरं तर आम्ही आपल्या राहण्याच्या जागेपासून फार फार तर 1 किलोमीटर अंतर चालत आलो आहे आणि इथं ही एवढी सुंदर जागा आहे. इथून नदी जाते आहे वाहत आणि आजूबाजूला छोटी छोटी झुडपं आहेत, काही मोठी मोठी झाडं पण आहेत आणि इथं काही फ्लॉवरिंगची आणि फ्रुटिंगची झाडं आहेत. तर त्याच्यावरती पक्ष्यांचा एवढा किलबिलाट सुरू आहे. अगदी आपल्या रेड व्हिस्कर्ड बुलबुलपासून येल्लो ब्रोड बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, वर्डिटर फ्लाय कॅचर, झालंच तर ॲशिड रॉंगो, गोल्डन फ्रंटेड लीफ बर्ड, त्यानंतर मलबार फ्लेमबॅकचा आवाज अधूनमधून येतो आहे, रॅकेटेल ड्रॉंगो, स्किमिटार बॅबलर, व्हर्नल हँगिंग पॅरट, चेस्टनट हेडेड बीटर, एवढे सगळे पक्षी इथं आहेत. सकाळचे जवळजवळ 10 वाजून गेलेत. आपला मॉर्निंग ट्रेल सुरू झाला होता सकाळी 7:30 वाजता. ते पुढचा 2.5 तास आतापर्यंत आम्ही इथल्या जंगलातून फार नाही चाललेलो. फार फार तर 700-800 मीटर, 1 किलोमीटरच्या वरती नाही चाललेलो. आणि एवढ्याशा वेळेमध्ये आम्हाला जवळजवळ 35 ते 40 प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. काहींचे फोटो काढणं शक्य झालं, काहींचे व्हिडिओ घेतले आहेत. अर्थात ते आम्ही या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवू. पण काही पक्षी असे होते की ज्यांना आम्ही बघितलं पण फोटो काढता आला नाही, किंवा ज्यांचे आवाज ऐकले पण ते समोर आले नाहीत. तर अशी सगळी पक्ष्यांची जी लिस्ट आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि आता दमायला झालंय. होमस्टेवरती जाऊन फ्रेश होऊया आणि नाश्ता करूया. सकाळच्या मॉर्निंग ट्रेलमुळं चांगलीच दमछाक झालेली आहे आणि त्यामुळं भूक सुद्धा जोरदार लागलेली आहे. आणि नाश्त्यासाठी काय बेत आहे? घावणे आणि चटणी आणि सोबत गरमागरम चहा. आता आपण नाश्ता करूया. नाश्ता करून झाल्यानंतर कॅम्पसचा एक फेरफटका मारूया. मोठा कॅम्पस आहे खूप. त्यानंतर मंदिर दर्शनाला जाऊया. घावणे अगदी अप्रतिम, 1 नंबर झालेले आहेत. नमस्कार. तर आपल्यासोबत आहेत रिव्हरसाइड फॉरेस्ट होमस्टेचे मालक श्री विजय गावडे सर. आपण त्यांच्याकडून थोडं होमस्टेच्या कॅम्पसमध्ये काय काय आहे आणि होमस्टे विषयी थोडी माहिती जाणून घेऊया. तर सर, होमस्टे कधीपासून सुरू केलाय? साधारण पूर्वी कशी आमची संकल्पना होती, एक आमची काजूची शेती होती. बर आणि माझा मोठा भाऊ व्यवसायानिमित्त मुंबईत असतो. बर मग एक जुन्या पद्धतीचं म्हणजे कोकणी पद्धतीचा इथं मांगर होता. बर त्या मांगरात बरीच लोक यायला लागली, फिरायला,
हॉल्ट करायला लागली. बर. मग भावाच्या आणि माझ्या मनात संकल्पना आली की एक छोटस इथं होमस्टे बांधावं. बरोबर. मग साधारण आम्ही होमस्टे 2 वर्षापूर्वी बांधला हा. आणि आता त्याचं बऱ्यापैकी काम अजून पूर्ण झालं नाही, बऱ्यापैकी काम अपुरं आहे आणि ते प्रगतीपथावर सुरू आहे. बरोबर. पण तरी पण लोक येत आहेत. लोक भरपूर लोक येत आहेत. बरोबर. आणि इथं कॅम्पसमध्ये काय काय म्हणजे इतर कशा प्रकारची लागवड वगैरे तुम्ही केली, कसली कसली झाडं आहेत आता किंवा प्रथम आम्ही लावल्या काजू. बरोबर. काजूचं उत्पन्न चांगल्या प्रकारे यायला लागल्यानंतर थोडीशी नारळाची झाडं लावली. बरोबर. नारळाची झाडं लावल्यानंतर हा एक समोर दिसतोय तो प्लॉट मी लेवल केला बरोबर. आणि त्याच्यात सुपारीची लागवड केली. बरोबर. सुपारीची लागवड करण्यामागे माझा उद्देश दुहेरी आहे हं. की सुपारी पण मिळेल आणि जे पर्यटक येतात हं, हं. ते होमस्टे बरोबरच त्यांना थोडीशी त्यांची आवड अशी दिसते की जंगलात कुठंतरी टेंट बरोबर. टाकायचा बरोबर. आणि राहायचं. बरोबर. ह्या उद्देशाने मी एक असं प्लॅन केलं की सुपारीची लागवड करायची, त्याच्यात टेंट टाकायचे अच्छा. आणि आम्ही चारही बाजूनी त्याला कंपाऊंड केलं. बरोबर. त्या ठिकाणी आलेले पर्यटक व्यवस्थितरित्या राहू शकतात बरोबर. आणि एन्जॉय करू शकतात. बरोबर. जागा तर एकदम छान आहे, प्रश्नच नाही. बाकी वन्य प्राण्यांचा कुठल्या कुठल्या वावर वगैरे किंवा दिसतात वगैरे असं काही? आता हा कसा पश्चिम घाट आहे, बरोबर. सह्याद्रीचा पायथा आहे आणि मोठी दरी आहे, जंगल आहे आणि नजीक दिसतंय ते मोठं फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे सगळे प्राणी या ठिकाणी दिसतात. बरोबर. बिबट्या असतो, अस्वल असतं, पटेरी असतो, बरोबर. सांबर, साळींदर, पिसई, भेकर बरोबर. आणि अन्य ससे वगैरे हे मोठ्या प्रमाणात सगळ्या प्राण्यांचा वावर असतो. पण अजूनपर्यंत म्हणजे माणसाला त्यांच्याकडून उपद्रव झाला नाही. बरोबर. शेतीत उपद्रव होतो, गवेरेने मोठ्या प्रमाणात आहे. वन्य प्राणी जे जे आहेत आपल्या संपूर्ण कोकणात किंवा महाराष्ट्रात त्या सगळ्या प्रजाती इथं आहेत. बरोबर. आणि काही वर्षापूर्वी तो जो आदिमानव तुम्ही म्हणताय त्याला काय म्हणताय? वनमानव किंवा वनमानव, सॉरी, स्लेंडर लॉरेस. हा, बरोबर. तो ह्या फॉरेस्ट मध्ये आम्हाला 2-4 वेळा दिसला. बर. कॅम्पसमधून बारमाही वाहणाऱ्या या झऱ्याविषयी मला माहिती जाणून घ्यायची होती. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या मागोमाग हे सांभाळायचं ह्या उद्देशाने या गावात राहिलो आणि त्या झऱ्याचा वापर चांगल्या प्रकारचा झरा असतो, बारमाही असतो आणि त्याचं जे ग्रॅव्हिटीने पाणी मी आणतोय, सुपारीच्या शेतीत मी नदीचंही पाणी वापरतो आणि ग्रॅव्हिटीचंही पाणी वापरतो आणि त्या तो जो झरा आहे त्या झऱ्यावर आम्ही एक वॉटर फ्लो धबधबा छोटा धबधबा बरोबर तयार केलाय आणि त्या धबधब्यावर पण बरेचसे पर्यटक येत असतात. सुंदर दिसतोय, सुरक्षित आहे. छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मनमुराद आनंद घेऊ शकतात निसर्गाचा. ज्यांना कुठे डोंगरात जाता येत नाही अशी वयोवृद्ध लोक या धबधब्यात येतात. विशेषतः जास्त महिला वर्ग आणि छोटी छोटी मुलं त्या धबधब्याखाली येतात. गेले बरोबर 5-6 महिने त्या धबधब्याचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतात आणि सुरक्षित धबधबा आहे. कॅम्पसचा फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिर दर्शनासाठी. जंगलाच्या अगदी मधोमध उभं असलेलं श्री देव श्रीखंडा सातेरी भावई मंदिर अगदी सुंदर आहे. इथलं वातावरण आणि शांतता मन प्रसन्न करून टाकतं. आता लंच टाइम आणि सकाळचा नाश्ता थोडासा उशिरा झाल्यामुळं जेवणाची तशी फारशी इच्छा नव्हती. त्यामुळे मी फक्त भाकरी आणि भाजीच मागवलेली आहे. भाकरी, भाजी आणि लोणचं असा आज लंचसाठीचा बेत आहे. जेवणाला बटाट्याची भाजी आहे, भाकरी आहे. पण त्याचबरोबर इथं तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथं मिळतं. महत्वाचं म्हणजे समोरच्या बाजूला सुंदर जंगल दिसतंय, डोंगर दिसतात. इकडच्या बाजूला सुद्धा डोंगर दिसतात. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. कुणीही नाही. एरिया पूर्ण अगदी निर्मनुष्य आहे. गाडीचा आवाज नाहीये.
आणि इतक्या शांततेमध्ये आता आम्ही जेवतोय. जेवणानंतर काही वेळ आराम करून मग आम्ही नदीत आंघोळ करण्यासाठी निघालो. वरद आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला. ह्या आता ही जी दोन नद्यांचा संगम आहे इकडे, बरोबर. ही जी इकडून नदी येते ना, हा. तिला थोरली नदी म्हणतात. बर बर थोरली नदी म्हणून ही एक, पण हिला असं स्पेसिफिक नाव नाही दिलंय. बर. यांचा संगम होतो इकडे. वाव, जबरदस्त. अफलातून आहे रे स्पॉट. संध्याकाळी मग आम्ही घाट माथ्यावर गेलो. तर आता अख्खा दिवस आपण आज धावपळीत घालवलेला आहे. दिवस कसा गेला हे कळलं नाही. रात्र झाली आहे, रात्रीचे 9 वाजलेत आणि आता जेवणाची वेळ आहे. जेवणाला अगदी शुद्ध शाकाहारी साधं घरगुती जेवण आहे. चपाती, भेंडीची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळ, भात, लोणचं आणि मिरचीचा ठेचा असा बेत आहे. आणि हे वातावरण एवढं सुंदर आहे की इथं एक आवाज, 2 आवाज ऐकू येतात. त्यातला एक आवाज आहे जो जवळून येतोय, तो जेर्डन्स नाईट जारचा आवाज आहे. आणि दुसरा, हे जे तुम्हाला पण ऐकू येतोय बारीक आवाजात आहे, भुंकल्यासारखा आवाज, ते भेकर ओरडतंय. रातकिड्यांचा किरकिराट सुरू आहे, भेकर ओरडतंय, जेर्डन्स नाईट जार ओरडतोय. आणि हे सगळं ऐकत आणि अनुभवत आपण आता जेवणाला सुरुवात करतोय. 10:30 वाजलेत रात्रीचे आणि आता आपण नाईट वॉकसाठी जातोय. कॅम्पसपासून काय फार लांब नाही जाणार आहोत आपण. कॅम्पसच्या परिसरातच आणि थोडंसं बाहेरच्या बाजूला चालत चालत काय दिसतंय का बघायला जाणार आहोत. आणि आपल्यासोबत वरद सुद्धा येणार आहे. चलो. नाईट जार. हे डोळे चमकतात काहीतरी. काट्यानरच असू शकतो. कुंभवडे गावच्या गावडे बंधूंनी उभारलेला हा होमस्टे आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेणारा, शांतता, साधेपणा आणि आपुलकीचा अनुभव देतो. इथं आलं की शहराचा गोंगाट मागं पडतो आणि जंगल, नदी, पक्ष्यांचा आवाज ऐकून मन आपोआपच प्रसन्न होतं. इथं राहण्यासाठी येणारा खर्च आणि अधिक माहितीसाठी होमस्टेचा संपर्क क्रमांक कमेंटमध्ये दिला आहे. इथं नेटवर्क नसल्यामुळं साधा कॉल न करता व्हॉट्सॲप कॉल करा किंवा व्हॉट्सॲप मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. अशाच ट्रॅव्हल व्लॉग्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणासोबत.